आज आपण पाहणार आहोत माझ्या छोट्याशा चाळीतल्या घरातलं किचन. 150 स्क्वेअर फूट रूममध्ये जे छोटंसं किचन आहे चाळीमधलं, त्याचं मी आज तुम्हाला टूर करणार आहे. तर चला सुरुवात करूया व्हिडिओ. इथून सुरुवात होते माझ्या किचनला. छोट्याशा चॉळमधल्या घरामधलं हे माझं किचन आहे, त्याची मी आज टूर करणार आहे. तर इथे सर्वात आल्यानंतर इथे बघता, इथे माझ्या ह्या सगळ्या ट्रॉली आहेत. इथे माझे कप्स चमचे सर्व इथे बसतात. त्याच्यानंतर ह्या ट्रॉलीमध्ये माझे टोपं आहेत. त्याच्यानंतर खाली इथे छोट्या छोट्या डिश, मोठ्या डिश ह्या सर्व आहेत. हा माझा किचनचा कट्टा छोटासा आहे, अशी मॅनेजमेंट केलेली आहे मी. तिथे 3 शेगडीवाली माझी शेगडी आहे. त्याच्यानंतर इथे छोटासा स्पेस आहे, तिथे मी जेवणाची टोपा वगैरे ठेवते, जेवण बनवलेलं. त्याच्यानंतर इथे बाजूला एक छोटंसं बेसिंग आहे, बघताय. त्याला 2 नळ आहेत, एक आहे टाकीचं आणि दुसरं आहे BMCचं पाणी तर त्याचं. त्याच्यानंतर इथे छोटी एक काच लावलेली आहे, तिथे माझं हँडवॉश, फेस वॉश आणि पुन्हा साबण वगैरे सर्व इथे, डिशवॉश. एक छोटासा इथे मिरर लावलेला आहे. त्याच्यानंतर इथे 2 कडप्पे लावलेले आहेत, त्याच्यावरती म्हणजे छोटी टोपं, छोटी डबे वगैरे असतात. त्याच्यामध्ये डाळी पुन्हा छोटे काही सामान असतं, खोबरं, शेंगदाणे वगैरे सर्व मी ह्या डब्यांमध्ये भरते. ते बघा. त्याच्यानंतर इथे दुसरा कडप्पा लावला आहे, त्याच्यामध्ये मी मोठे डबे ठेवलेले. त्याच्यामध्ये माझं गहू, तांदूळ, एक्स्ट्रा जे सामान काय असेल ते ह्या डब्यामध्ये असतं. त्याच्यानंतर इथे माझे हे 2 कुकर आहेत. हे असे 2 कडप्पे मी लावलेले आहे किचनच्या वर. याच्या डाव्या साईडला इथे बघताय, इथे फर्निचर केलेलं आहे. याच्यामध्ये मी एक्स्ट्राचे कपडे वगैरे असतात ते ठेवते. आता याच्यामध्ये माझ्या साड्या आहेत सगळ्या. एक्स्ट्राचे जे कपडे आहेत ते याच्यामध्ये आहेत. त्याच्यामध्ये जी काचेची भांडी आहेत ती त्या एका कपाडामध्ये आहेत. हे जरा डाव्या साईडचं. त्याच्या खाली एक पडदा लावलेला आहे. इथे चेंज करतो आम्ही, चेंज करण्यासाठी मी इकडेच चेंज करतो. तर पडदा लावला जातो. इथे बाजूला सुद्धा एक पडदा आहे किचनला. त्याच्या साईडला इथे माझा एक डस्टबिन आहे. याच्याच लेफ्ट साईडला इथे बघता माझं कांदे बटाट्याची ट्रॉली आहे. ह्याच कट्ट्यावरती, माझ्या किचनच्या कट्ट्यावरती मी एक इथे माठ ठेवलेला आहे, म्हणजे अंडा ठेवलेला आहे पाण्याचा. त्याच्या बाजूला माझा इथे चपातीचा डब्बा, तवा, पुन्हा मसाल्याचा डब्बा, हा सर्व मी ह्याच्यावरती मॅनेज केलेला आहे. आता इथे बघताय उजव्या साईडला इथे छोटासा कोटमाळा आहे. इथे टाकी लावलेली आहे पाण्याची आणि एक्स्ट्रा जे सामान आहे ते पण ह्याच्या पाठी आहे. ह्या कोटमाळ्यावरती मी टाकलेला आहे. तर ह्या साईडला जाऊया. इथे माझं फ्रीज आहे. तर ही जी एक्स्ट्रा जागा उरली, इथे माझी वॉशिंग मशीन बसते. तर ती वॉशिंग मशीन आज मी बाथरूममध्ये ठेवलेली आहे, कारण वॉशिंग मशीन चालू आहे. इथे माझी वॉशिंग मशीन बसते. इथे टप, अंघोळीला टप लागतात, कपड्यांना टप लागतो, टेबल लागतो, हे सर्व मी इथे बसवलेलं आहे. त्याच्यानंतर इथे आहे हे बाथरूम. हे माझं बाथरूम आहे. तर चादरी मी आज धुवायला काढलेल्या आहेत. मशीन चालू होती. सकाळी 10 वाजता मी मशीन लावते. तर हे माझं बाथरूम आहे. इथे गिझर लावलेला आहे. त्याच्यानंतर इथे जे काय आपल्याला लागतं, शॅम्पूज वगैरे, हार्पिक, हे सगळं बाथरूमचं सामान इथे आहे. इथे एक कडप्पा लावला आहे. इथे साबण वगैरे आहे.
हे आमच्या चाळीतलं छोटंसं घर आहे, छोटंसं किचन आहे माझं. तर तुम्हाला कसं वाटलं नक्कीच कमेंटमध्ये मला सांगा. चाळीतलं माझं छोटंसं किचन तुम्हाला कसं वाटलं नक्कीच कमेंट करा. तर हे होतं माझं चॉलमधलं छोटंसं किचन. आय होप तुम्हाला नक्कीच आवडलं असेल माझं हे छोटंसं किचन चॉलमधलं. तर नेक्स्ट व्हिडिओ मी फुल माझी होम टूर करणार आहे. तर तुम्हाला पाहायला आवडेल का नक्कीच कमेंट करून मला सांगा. तर मी माझ्या पूर्ण घराची व्हिडिओ होम टूर करून तुम्हाला दाखवेल. तर ही व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.